गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी छोटी छोटी सेंटेन्स आणि काही वर्ड्स बघणार आहोत की जे खूप नेटिव्ह स्पीकर असतात किंवा खूप चांगल्या प्रकारे जे लोक इंग्लिश बोलतात ते नेहमी यूज करताना तुम्हाला दिसतीलच, इवन सेलिब्रिटीसुद्धा. गाईज, हे सेंटेन्स तुम्हाला परत परत बघायचे आहेत, रेकग्नाइज करायचे आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस इंग्लिश बोलाल त्यावेळेस हे सेंटेन्स तुम्हाला, हे वर्ड्स तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये यूज करायचे आहेत, ज्यामुळे तुमची इंग्लिश खूप इम्प्रेसिव्ह वाटेल आणि सगळ्यांना असं वाटेल की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतायत. लेट्स बिगिन विथ दिस. यू नो. यू नो म्हणजे तुला माहीत आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, बडे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत किंवा खूप चांगलं जे इंग्लिश बोलतात ते बोलतात, यू नो, यू नो ना दॅट थिंग्स, यू नो, तुला माहीत आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे याचा यूज करा. आय जस्ट. आय जस्ट, मी फक्त. आता तुम्ही हे पण सेंटेन्स बघा गाईज. आय जस्ट, मी असंच म्हणालो, असं ज्यावेळेस म्हणायचं आय जस्ट, मी फक्त म्हणालो, किंवा मी फक्तसाठी तुम्ही आय जस्टचा यूज करा. आय थिंक. आय थिंक म्हणजे मला वाटतं. जर तुम्ही ग्रुप डिस्कशन करत आहात त्यावेळेस काही ते तुम्हाला वाटलं तर आय थिंक, मला असं वाटतं, आय थिंक आपण हे केलं पाहिजे, असं सेंटेन्स तुम्ही यूज करा. टोटली. टोटली म्हणजे पूर्णपणे. टोटली या गोष्टीवर अग्री आहे, अशा प्रकारे. सिरियसली. सिरियसली खरंच, किंवा कधी कधी हे गंभीरपणे पण याचा यूज केला जातो. जर तुम्ही एखादी गोष्ट खूप सिरियस आहे, गंभीर आहे, त्यावेळेस रिॲक्ट करायचं असेल तर सिरियसली अशा प्रकारे रिॲक्ट करा. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की एखादी गोष्ट आहे आणि खूप तुम्हाला काही जर त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि तुम्हाला म्हणायचं खरंच, त्यावेळेस तुम्ही असं म्हणा की सिरियसली. अशा प्रकारे याचा यूज करा. दोन्ही प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता. रिअली. रिअली खरोखर. बेसिकली. बेसिकली मुळात. बेसिकली ही गोष्टच नाही आहे, सिंपल आपण बोलतो बेसिकली हा पॉईंटच नाही आहे, अशा प्रकारे. यू सी. यू सी, मी म्हणाले यू सी म्हणजे तुम्ही बघा. यू सी दॅट थिंग्स, तुम्ही बघा त्या गोष्टी, अशा प्रकारे. गाईज, बऱ्याचदा आपण ज्यावेळेस तुम्ही नेटिव्ह स्पीकर बोलताना ऐकलं असेल, ते बोलताना पहिले वेल, आय नो दॅट, आय थिंक, अशा प्रकारे वेल या शब्दाने, या वर्डने ते स्टार्ट करतात. तुम्ही थोडं थोडं बोलताना कधी कधी वेल, मला ते बरं वाटतं, वेल, असं अशा प्रकारे वेलचा यूज करा. वेलचा अर्थ होतो अच्छा, बरं, ठीक, अशा अनेक प्रकारे त्याचा यूज केला जातो. ऑल राईट. ऑल राईट ठीक आहे. और समथिंग. और समथिंग म्हणजे अजून काही किंवा अजून काही, अशा प्रकारे और समथिंगचा यूज करा. बिलीव मी, माझ्यावर विश्वास ठेव. बिलीव मी, मी खरंच सांगते, अशा प्रकारे. बिलीव मी. आय गेस. आय गेस मला वाटतं. आता हे तुला कसं कळलं? जर तुम्हाला कोणी प्रश्न केला, अरे तू असं कसं काय बोलतोयस, आय गेस यार. यू नो व्हॉट आय मीन. यू नो व्हॉट आय मीन म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुला माहीत आहे. यू नो व्हॉट आय मीन, तुम्ही हे सेंटेन्स खूपदा ऐकलं असेल. यू नो व्हॉट आय मीन. यू नो व्हॉट आय मीन, मला काय म्हणायचं आहे ते तुला माहीत आहे ना, अशा प्रकारे. आय सपोज. आय सपोज याचा सुद्धा मिनिंग होतं की मला वाटतं. फ्रँकली स्पीकिंग. फ्रँकली स्पीकिंग म्हणजे खरं सांगायचं तर. बऱ्याचदा खूप लोक जे खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतात ते म्हणतात आय एम फ्रँकली स्पीकिंग टू से दॅट, अशा प्रकारे. तुम्ही सिम्पल फ्रँकली स्पीकिंग या छोट्याशा सेंटेन्सचा यूज करा. ॲज यू नो. ॲज यू नो की जसं तुला माहीत आहे, अरे ॲज यू नोचा तुम्हाला यूज करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सगळ्यात पहिलं किंवा सर्वप्रथम. बऱ्याचदा आपण ज्यावेळेस कोणतं कॉन्व्हर्सेशन सुरू करतो, फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायचं आहे, अशा प्रकारे फर्स्ट ऑफ ऑलचा तुम्ही यूज करा. लेट्स स्टार्ट विथ. लेट्स स्टार्ट विथ म्हणजे चला यासोबत आपण सुरू करूया. लेट्स स्टार्ट विथ दिस सॉन्ग. लेट्स स्टार्ट विथ दिस, असं काहीही तुम्ही पुढे लावू शकता. म्हणजे चला आपण यासोबत सुरुवात करूया. ॲज यू सेड. ॲज यू सेड म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा जसं की तुम्ही म्हणालात.
अशा वेगवेगळ्या अर्थाने ॲज यू सेड याचा तुम्ही यूज करू शकता. गाईज वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करू नका. बरेच असे काही सेंटेन्स आहेत की जे बोलण्यामध्ये काहीतरी मिनिंग नसताना सुद्धा ते यूज केले जातात. जशा प्रकारे की आपण बऱ्याचदा तुम्ही ऐकलंच की वेल आय एम असं म्हणतात. आता वेलचा अर्थ तिथे काय काढायचा आपण, किंवा किंवा अशा प्रकारे बरेच लोक बोलतात. एक बोलण्याचा तो असेंट आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्टली म्हणजे पहिल्यांदा. फर्स्टली मला हे सांगायचं आहे, अशा प्रकारे. फर्स्ट थिंग इज फर्स्ट म्हणजे पहिली गोष्ट पहिल्यांदा, अशा प्रकारे फर्स्ट थिंग इज फर्स्ट. इट इज सेड दॅट म्हणजे असं म्हटलं जातं की, किंवा असं म्हटलं जातं की, म्हणजेच इट इज सेड दॅट. अरे इट इज सेड दॅट यार, इट इज सेड दॅट दिस थिंग्स इज लाईक दिस, म्हणजे असं म्हटलं जातं की ही गोष्ट अशी आहे, अशा प्रकारे. येस दॅट वन, हो तेच. बऱ्याचदा आपण कॉन्व्हर्सेशन करतो, काहीतरी आपल्याला गोष्ट पाहिजे असते आणि आपण तो शोधत असतो, पण समोरचा आपल्याला शोधून देतो. त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे की हो मला तेच, हो तेच. तर तुम्ही सिम्पल म्हणा येस दॅट वन. जर जवळ असेल तर येस धिस वन, अशा प्रकारे. डिड यू सी, बघितलं का? ज्यावेळेस तुम्हाला कोणाला काहीतरी विचारायचे आहेत, क्वेश्चन करायचे आहेत, त्यावेळेस या सेंटेन्सचा यूज करा. डिड यू सी, बघितलं का? कॅन आय, याचा अर्थ होतो मी करू. जर तुम्ही कोणी काहीतरी गोष्टी सांगत आहे त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणता की मी करू का, तर सिम्पल ते मला कॅन आय डू धिस, कॅन आय रीड धिस, अशा प्रकारे तुम्ही या सेंटेन्सचा पुढे वाढून छोटी सेंटेन्सचे मोठी करू शकता. डू यू हॅव, तुमच्याकडे आहे का? कोणतीही गोष्ट असेल, डू यू हॅव दिस थिंग्स, किंवा डू यू हॅव दिस पेन, किंवा डू यू हॅव वॉटर, अशा प्रकारे. डू यू हॅव, तुमच्याकडे आहे का, किंवा डू यू हॅव केक, अशा प्रकारे तुम्ही सिम्पल डू यू हॅवचाच यूज करा. पुढे तुम्ही मराठीतलं सेंटेन्स जरी बोललं तरी चालेल. मे आय नो यू, मी तुम्हाला ओळखते का? मे आय नो यू. वुड यू टेल मी, तुम्ही मला सांगाल का? आपल्याला काहीतरी गोष्ट आहे, कोणीतरी, आपण कोणाला तरी विचारायचं की तुम्ही मला हे सांगू शकाल का? वुड यू टेल मी दिस ॲड्रेस प्लीज, अशा प्रकारे. वुड यू टेल मी, मला प्लीज सांगाल का हे ॲड्रेस, असंही तुम्ही मराठीतून पुढचं सेंटेन्स बोलू शकता. पण ही छोटी जी सेंटेन्स आहेत ती तुम्ही वारंवार नेहमी बघा गाईज, आणि बघून ती रेकग्नाइज करा आणि परत ते बोलण्याचा प्रयत्न करा. पाठ करू नका, पाठ करून सेंटेन्स रेकग्नाइज होत नाहीत. वुड यू लेट मी नो, तुम्ही मला कळवाल का? म्हणजे पोलाइटली बोलायचं असेल तर वुड यू लेट मी नो. सिम्पल लेट मी नो म्हणण्याच्या ऐवजी वुड यू लेट मी नो, म्हणजे तुम्ही मला कळवाल का? सो म्हणजे म्हणून. गाईज सोचा तुम्ही खूपदा यूज केलेला असेल. आम्ही त्याच्यासाठी केलं, सो म्हणून आम्ही असं केलं, सो असंही तुम्ही बोलू शकता. म्हणूनच्या ऐवजी सोचा सिम्पली यूज करा. एनिवे म्हणजे असो किंवा जाऊ दे, अशा प्रकारे एनिवेचा तुम्ही एनिवे यार मग मी खूप थकली आहे, म्हणजे जाऊ दे मी खूप थकली आहे, किंवा मी खूप, अशा प्रकारे तुम्ही एनिवेचा यूज करा. वेल आय वॉज सेईंग, अच्छा किंवा बरं. वेलसाठी तुम्ही अच्छा किंवा बरं दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. मी म्हणत होतो, वेल आय वॉज सेईंग म्हणजे बरं मी म्हणत होतो, अशा प्रकारे. बाय द वे तसं पण, किंवा असो. बाय द वे मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे तसं पण मला याच्यात इंटरेस्ट नाही, अशा प्रकारे. लेट्स टॉक अबाउट, चला या विषयावर बोलूया. राईट म्हणजे बरोबर. जेव्हा कधी मराठीच्या बोलण्यामध्ये बरोबर हा वर्ड येईल त्यावेळेस तुम्ही राईटचा यूज करा. राईट तू बरोबर बोलत आहेस, अशा प्रकारे, किंवा सिम्पल राईट बरोबर आहे, अशा प्रकारे. या YEAH, या म्हणजे याचा अर्थ सुद्धा हो किंवा हं या अर्थाने याचा यूज करायचा आहे. यसच्या ऐवजी तुम्ही याचा यूज करा. लेट मी टेल यू वन थिंग, मी तुला एक गोष्ट सांगू का? सो वी वर सेईंग म्हणजे अच्छा किंवा तर आम्ही म्हणत होतो. बऱ्याचदा म्हणतात सो वी वर सेईंग, तर आम्ही म्हणत होतो. म्हणजे ज्यावेळेस कुठेतरी आपली गोष्ट थांबलेली असते, सुरुवात करायची असेल तर असं म्हणा की सो वी वर सेईंग दॅट
पुढे जे काय आहे तुम्ही बोलू शकता. सॉरी आय डिडंट गेट दॅट. सॉरी आय डिडंट गेट दॅट. माफ करा मला ते समजलं नाही, किंवा माफ करा मला तुमचा पॉईंट समजला नाही. अशा दोन्ही प्रकारे याचा यूज करू शकता. सॉरी कुड यू रिपीट दॅट. सॉरी कुड यू रिपीट दॅट. माफ करा ते तुम्ही पुन्हा सांगू शकता का, किंवा पुनरावृत्ती करू शकता का. आय रिमेंबर. आय रिमेंबर मला आठवते. रेस्ट अश्युअर्ड. रेस्ट अश्युअर्ड निश्चित राहा. रेस्ट अश्युअर्ड म्हणजे निश्चित राहा. वंडरफुल. वंडरफुल अप्रतिम. ऑफकोर्स. ऑफकोर्स तुम्ही खूपदा ऐकला असेल हे वर्ड. म्हणजे याचा अर्थ होतो अर्थातच. अर्थातच म्हणजे कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगते, की कोणीतरी तुम्हाला काहीतरी ॲडवाईस दिलेला आहे आणि तुम्हाला तो आवडला आहे, तर तुम्ही म्हणा की अर्थातच मी हे करणार. त्यावेळेस म्हणा की ऑफकोर्स मी हे करणार. यस बाय ऑल मीन्स. यस बाय ऑल मीन्स हो सर्व प्रकारे. तुम्ही कोणाला तरी हेल्प करता त्यावेळेस तुम्ही म्हणताय की तू अश्युअर राहा की मी तुला हेल्प करणार आहे, माझ्या सगळ्या परीने मी तुला हेल्प करणार आहे. त्यावेळेस म्हणा यस बाय ऑल मीन्स. माइंड इट. माइंड इट म्हणजे लक्षात ठेव. हे गाईज तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये ऐकलं असेल की माइंड इट म्हणजे याचा अर्थ होतो लक्षात ठेव. व्हॉट नॉनसेन्स. व्हॉट नॉनसेन्स काय मूर्खपणा आहे हा. वेल डन. वेल डन म्हणजे छान केलं किंवा शाबास. अशा प्रकारे तुम्ही वेल डनचा यूज करा. मुलं काहीतरी चांगलं करत असतील तर त्यांना तुम्ही म्हणा की वेल डन बेबी तू खूप छान केलं. बाय गॉड्स ग्रेस. बाय गॉड्स ग्रेस म्हणजे देवाच्या कृपेने. बाय गॉड ग्रेस मी पास झालो. अशा प्रकारे देवाच्या कृपेने मी पास झालो. अशा प्रकारे. इज इट. इज इट खरंच. तुम्ही काहीतरी कोणीतरी तुम्हाला सांगत आहे त्यावेळेस अरे खरंच असं झालं. इज इट दिस हॅपन. इज इट दिस हॅपन. अशा प्रकारे. लीव इट. लीव इट म्हणजे सोड किंवा ते सोड. अशा प्रकारे लीव इटचा यूज करायचा आहे. आणि लेट इट बी. लेट इट बी म्हणजे असू दे किंवा जाऊ दे. लेट इट बी असू दे. लेट इट बी असू दे. लीव इट सोड किंवा ते सोड या अर्थाने. डू वन थिंग. डू वन थिंग एक काम कर. लेट मी डू. लेट मी डू मला करू दे. लेट मी से. लेट मी से म्हणजे मला म्हणू दे. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यातले बरेचसे सेंटेन्स तुम्ही रिपीट बघून ते तुम्ही डेली यूजमध्ये यूज करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहात आणि तुमची इंग्लिश नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहे. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.